अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्व भक्तांच्या मनातील चांगल्या इच्छा स्वामी याने लवकर पूर्ण कराव्या हीच माऊलींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोजागिरी पौर्णिमेनिमित्त महिलांनी रात्री म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री कुठले काम करायचे नाहीत, म्हणजे काही या चुका आहेत या आपल्याला टाळायच्या आहेत. कारण कोजागिरी पौर्णिमा ही पौर्णिमा सर्वात मोठी असते, कारण लक्ष्मी देवींचा या दिवशी जन्म झालेला आहे आणि देवी लक्ष्मी या पृथ्वीवरती या दिवशी रात्री 12 वाजता येतात. तर मग त्या प्रत्येक घरामध्ये डोकावून पाहत असतात काय चाललेलं आहे किंवा कोणत्या घरात काय परिस्थिती आहे, त्यानुसार त्या आपल्याला आशीर्वाद देऊन जातात. त्यामुळे महिलांनी या गोष्टी आवर्जून पाळा. तर भक्त हो, एक एक करून माहिती तुम्हाला सविस्तर सांगते, म्हणजे सर्वांच्या लक्षात येईल आणि या गोष्टी आवर्जून माझ्या सगळ्या ताईंनो तुम्ही नक्की करा. तुम्हाला खरंच लक्ष्मी प्राप्तीचा खूप मोठा अनुभव येईल. आता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना कमेंट्समध्ये सर्वांनी श्री स्वामी समर्थ आणि श्री महालक्ष्मी नमो नमः असे लिहा. तर बघा, 16 तारखेला आहे बुधवार. या दिवशी पौर्णिमेला प्रारंभ होणार आहे रात्री 8:41 आणि 17 तारखेला गुरुवार आहे. या दिवशी पौर्णिमा संपणार आहे दुपारी 4:56. आता सूर्याने तिथी पाहिलेली असल्यामुळे आपण नेहमी त्याच दिवशी पौर्णिमा साजरी करत असतो, पण कोजागिरी पौर्णिमा ही रात्री 12:39 त्याच्या काही सेवा असतात. त्यामुळे बुधवारी रात्रीच पौर्णिमा लागणार आहे. त्यामुळे मग आपल्याला जी काही कोजागिरी पौर्णिमेची एक साधी सोपी पूजा मांडणी असते, या दिवशी आपल्याला देवी लक्ष्मी, चंद्र, इंद्र, कुबेर देव यांची आपल्याला एक साधी आणि सोपी पूजा करायची असते. लक्ष्मी प्राप्तीसाठी काही सेवा करायच्या असतात. तर आता कोजागिरी पौर्णिमा रात्रीच लागणार आहे बुधवारी. त्यामुळे जी काही कोजागिरीची पूजा वगैरे आहे ती तुम्हाला रात्री 12 ते 12:39 करायची आहे. म्हणजे 12च्या पुढे काही सेवा करायच्या आहेत लक्ष्मी प्राप्तीच्या. मी शक्य झाले तर पूजा मांडणी वगैरे व्हिडिओ शेअर करेल, पण या गोष्टी तुम्ही आवर्जून पाळा. आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कोजागिरी पौर्णिमा रात्री लागणार आहे बुधवारी 16 ऑक्टोबरला. तर आपल्याला 16 ऑक्टोबरलाच रात्री या गोष्टी करायच्या आहेत. आपला स्वयंपाक वगैरे रात्रीचा झाला, जेवणे वगैरे झाले की खूप घरांमध्ये जी काही साफसफाई असते ती अशीच ठेवून दिली जाते, किंवा मग महिलांना कंटाळा आला की मग आपण बोलतो की आता नाही, दुसऱ्या दिवशी मी हे करून घेईल. तर मी सांगते तुम्हाला, तुम्ही या दिवशी या चुका करायच्या नाहीत. एकतर आपलं जे काही किचन आहे ते स्वयंपाक झाल्यानंतर स्वच्छ घासून धुवून पुसून ठेवा, किंवा जेवणे झाल्यानंतर तुम्ही किचन ओट्याची एकदम साफसफाई व्यवस्थित करा. त्यानंतर बऱ्याच जणींच्याकडे म्हणजे भांडी घासण्यासाठी वेगळी सोय नसते, तर मग जे काही किचन ओटा आहे तिथेच बेसिनमध्ये भांडी घासली जातात. तर तुम्ही भांडी स्वच्छ घासून, जे काही बेसिन आहे ते स्वच्छ घासून धुवून ठेवा. बऱ्याचदा त्यामध्ये खरकट वगैरे पडलं जातं, भाताचे कण पडले जातात. तर या दिवशी चुकूनही भाताचा कण किंवा इतर खरकट तुमच्या बेसिनवर दिसता कामा नये. त्याचबरोबर जे काही खरकट असतं म्हणजे पाणी भाजीचं वगैरे साचलेलं असतं, हे सुद्धा तुम्हाला किचन ओट्यावर ठेवायचं नाही आहे. तर ते तुम्ही घराच्या बाहेरच्या साईडने कुठेतरी एक साईडला ठेवून द्या आणि शक्यतो झाकून ठेवा, उघडं ठेवू नका. कारण पौर्णिमेच्या दिवशी ज्या पद्धतीने देवी लक्ष्मी येत असतात, तर त्याच पद्धतीने अलक्ष्मीसुद्धा तिच्या मागे फिरत असते. आणि मग काय होतं, हा अक्काबाईचा फेरा आला ना की ज्या घरात स्वच्छता आहे तिथे तो आशीर्वाद मिळला जातो, तिथे जास्तीत जास्त लक्ष्मी प्राप्ती होते. आणि थोडीफार अस्वच्छता दिसले, दरिद्रता येते, त्यामुळे आपल्या घरात सतत आजारपण वाढत जातं. त्यामुळे या गोष्टी तुम्हाला खूप कटाक्षाने पाळायच्या आहेत. आणि आपण रात्री जेवणे वगैरे झाल्यावर सगळी घराची साफसफाई करतो, म्हणजे घर आपलं एक झाडू मारतो. तर झाडू मारून झाला की जो काही कचरा वगैरे असतो तो बऱ्याच घरांमध्ये दाराच्या मागे लावला जातो, किंवा एक ठराविक जागा असते. तर असा तुम्हाला या दिवशी करायचं नाही आहे. तो कचरा वगैरे भरून घ्यायचा आहे आणि शक्यतो कचरा बाहेर रात्री काढला जात नाही, पण एखाद्या कॅरीबॅगमध्ये वगैरे तुम्ही भरून ठेवा. जो काही झाडू आहे तो या दिवशी तुम्हाला कोणाचीही नजर पडणार नाही अशा ठिकाणी ठेवायचा आहे. शक्यतो पूर्व दिशेला एखाद्या कोपऱ्यामध्ये ठेवा आणि शक्यतो झाडू या दिवशी उभा करून ठेवू नका, तर तो एखाद्या साईडला आडवा म्हणजे खाली जमिनीवर झोपवा.
तर हे झालं झाडूबाबत, कारण झाडू म्हणजेच लक्ष्मी, तर लक्ष्मीचं हे एक प्रतीक आहे. त्याचबरोबर आपल्याला किचन क्लिनिंग करून ठेवायचं आहे. जी काही आपल्या घरामध्ये अस्ताव्यस्त कपडे, मुलांचे बुक्स किंवा काही असा पसारा बऱ्याचदा पडलेला असतो आणि आपण बोलतो उद्या मी सकाळी आवरेल, तर पौर्णिमा आहे आणि विशेष कोजागिरी आहे, त्यामुळे या दिवशी तुम्हाला ही सगळी कामे आवरून घ्यायची आहेत. आता यानंतर तुम्हाला लक्ष्मी आपल्या घरात आनंदाने यावी आणि ती आल्यानंतर ती बोलत असते को जागरती, म्हणूनच या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असं नाव पडलेलं आहे. म्हणजे कोण जागं आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, 12च्या नंतर ज्यांना पूजा मांडणी करायची आहे त्यांनी नक्की करा. मी आधीचा व्हिडिओसुद्धा देईल आणि आवर्जून प्रत्येकाने करा. यावर्षीसुद्धा मी व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करेल, पण आता उद्याच पौर्णिमा आहे त्यामुळे बघू. तर बघा, पूजा वगैरे सुद्धा तुम्हाला आधीच करून ठेवायची आहे. म्हणजे 12ला पुन्हा तुम्हाला फक्त हळदी कुंकू वगैरे म्हणजे मांडणी आधी करा, मग पूजा नंतर करा. या पद्धतीने 12च्या नंतर 12:39 पूजा झाली की त्यानंतर तुम्ही लक्ष्मी प्राप्तीच्या जास्तीत जास्त सेवा करा. आता 12च्या आधी तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे. त्याआधी तुम्ही जेव्हा सायंकाळ होते, प्रदोष काळ आहे बुधवार म्हणजे 16 ऑक्टोबरचा, एक 6 वाजले की 6 वाजल्यानंतर तुम्ही तुमच्या उंबऱ्यावरती थोडंसं गोमूत्र आणि हळदीचं पाणी शिंपडून उंबरा स्वच्छ पुसून घ्या. उंबऱ्याला या दिवशी ज्यांना शक्य आहे त्यांनी सायंकाळी प्रदोष काळात हळदीचं लेपन करा. शक्य नसेल तर फक्त स्वच्छ पुसून घ्या. हळदीचे दोन्ही साईडनी 2 स्वस्तिक काढा. लक्ष्मीचे पाऊल काढा. त्याचबरोबर प्रवेशद्वारावरती हळदी कुंकवाचं स्वस्तिक काढा. हे का करायचं आहे, कारण देवी रात्री 12 नंतर आपल्या घरात येणार आहे. तिला आपलं प्रवेशद्वार जर अगदी प्रसन्न आणि छान दिसलं, तिचीच लक्ष्मीची पावले दिसली, तिचं स्वागत होत आहे असं दिसलं, तर ती आपल्या घरामध्ये आवर्जून डोकावते. त्याचबरोबर 12च्या आधी किंवा मग 12च्या आधी थोडंसं 5-10 मिनिटे एक तुपाचा दिवा तुम्हाला प्रवेशद्वाराच्या बाहेर लावायचा आहे. त्याची वात पूर्व किंवा पश्चिम दिशेला करायची आहे. त्याचबरोबर एक दिवा तुम्हाला तुपाचा तुळशी समोरसुद्धा लावायचा आहे. हे का करायचं, कारण देवी येणार आहे 12 वाजता, म्हणून तुम्ही लक्ष्मी प्राप्तीच्या जास्तीत जास्त सेवा करा. कारण एकदा लक्ष्मीचा वास आपल्या घरात झाला, तिचं मन आपल्या घरात येऊन प्रसन्न झालं, स्थिरावलं, तर आपल्याकडे येणारी लक्ष्मी ही कायम स्थिर राहते. बऱ्याचदा काय होतं, लक्ष्मी येत असते पण ती स्थिर राहत नाही, कारण लक्ष्मी देवी ही खूप चंचल स्वभावाची आहे आणि तिला आपल्या घरामध्ये टिकून ठेवणं खरंच खूप अवघड आहे आणि सोपंसुद्धा आहे. कारण आपण काही गोष्टी पाळल्या तर ती आपल्या घरामध्ये स्थिरावून राहते. आणि माझा अनुभव आहे की मी 2 वर्षापासून काही कोजागिरी पौर्णिमेच्या सेवा करते आणि तुम्हाला आत्ता ज्या गोष्टी सांगितल्या ह्या खूप साध्या आहेत. या मी स्वतः फॉलो करते. एरवी कधी कंटाळा आला, काही कामे राहून गेली, पण कोजागिरी पौर्णिमा किंवा ज्या काही आपल्या महिन्याच्या पौर्णिमा असतात त्याला तुम्हाला या गोष्टी पाळायच्या आहेत. त्यामुळे आपल्या घरात येणारी लक्ष्मी कायम स्थिर राहते आणि ती नको त्या मार्गाने जात नाही. म्हणजे दवाखाना असेल, कोर्ट कचेरी असेल किंवा वायफट जो काही खर्च असतो या ठिकाणी ती खर्च होत नाही. तर यामुळे तुम्हाला या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे. तुपाचा दिवा लावायचा आहे आणि कोजागिरी पौर्णिमेची एक साधी सोपी पूजासुद्धा आहे, तीसुद्धा तुम्ही करू शकता. त्याचबरोबर कोजागिरी पौर्णिमेला जास्तीत जास्त लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा करा. म्हणजे ज्यांना काही शक्य नाही आहे, अडचण आहे, म्हणजे विटाळ वगैरे सुतक असेल, तर त्यांनी रात्री 12 वाजेनंतर 12:39 तुमचं मुख्य जे प्रवेशद्वार आहे ते जरा वेळ अर्धा तासाकरिता उघडे ठेवा. म्हणजे देवी समजून जाईल आपण घरामध्ये जागे आहोत. आणि सगळ्यांनीच नाही जागरण केलं तरी प्रमुख जे व्यक्ती आहेत, मग स्त्री पुरुष कोणीही तुम्ही जागरण करू शकता आणि देवीच्या सेवा करू शकता. ज्यांना काही शक्य नाही आहे त्यांनी लक्ष्मी गायत्री मंत्राचा जास्तीत जास्त जप करा. ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. किंवा साधा लक्ष्मीचा मंत्र श्री महालक्ष्मी नमो नमः, श्री महालक्ष्मी नमो नमः असा जरी तुम्ही केला तरी देवी महालक्ष्मींची तुमच्यावर कृपा होईल. आणि ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथेच देवी लक्ष्मींचा वास असतो. आता जे स्वामी समर्थ महाराजांचे भक्त आहेत किंवा दिंडोरी केंद्रामध्ये जातात त्यांच्याकडे देवी लक्ष्मी म्हणजे लक्ष्मी नारायणाचा जो फोटो असतो, ज्याची आपण दिवाळीला पूजा करतो, तो असेल तरी तुम्ही त्याचंसुद्धा हळदी कुंकू वाहून एक फूल ठेवून पूजा केली तरीसुद्धा देवीची कृपा होते. कारण देवीला ज्या घरात विष्णूंची सेवा असते तिथेच देवी स्थिर राहते.
तर भक्त हो, आजच्या व्हिडिओमध्ये अगदी थोडक्यात महत्त्वाची माहिती दिलेली आहे. तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजेच तुम्हाला यापुढील नवनवीन माहिती आणि स्वामींचे संदेश ऐकायला पाहायला मिळतील. आजची सेवा स्वामी आई चरणी आणि देवी महालक्ष्मी चरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ. श्री महालक्ष्मी नमो नमः.